भैया तुम्हालाच एक प्रश्न होता. तुम्ही तर आता विषय छेडला की चांगले चित्रपट येतात ते रिपीट होत नाही किंवा निर्माते त्यांना लॉस होतो. यावर काय उपाययोजना महामंडळांनी केल्या आहेत किंवा काय या दृष्टीने काय पावलं उचललेत? निश्चितच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नेहमीच निर्मात्यांच्या पाठीशी असतात. आमची इच्छा असते की तुम्हाला मोठं फिल्म करायची आहे, तर इंडिव्हिज्युअल करण्यापेक्षा 4 निर्माते एकत्र येऊन करा. प्रत्येकाने वेगवेगळ्या करण्यापेक्षा 4 जणांनी एकत्रितून एक बजेट फिल्म करू शकता. छोटं बजेट असेल तर तुम्ही छोट्या बजेटवर इंडिव्हिज्युअल जाऊ शकता. जर मोठी फिल्म करायची असेल कारण लोक जॉईन होण्याचं एकमेव कारण हे भैया आहेत. कारण जसं अमित सरांनी ही स्क्रिप्ट सगळ्यांसमोर मांडली किंवा डिरेक्टर सरांनी ही सगळी स्टोरी छान प्रकारे डिझाईन केली, योगीराज सरांनी त्यांची प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळली, तेव्हा त्यांच्या मीटिंगमध्ये हा जो काही पर्टिक्युलर रोल मी करते आहे तर त्या रोलसाठी भैयांनी मला कॉल केला आणि भैया खूप ठाम होते त्यांच्या मतावर की मीच हा रोल खूप छान करू शकते. त्याच्या मागे एक रिझन मी सांगेन नक्कीच, कारण ही स्टोरी जेव्हा मी फर्स्ट टाईम ऐकली तेव्हा माझ्या तोंडून हे वाक्य निघालं की जर मी ॲक्टिंग क्षेत्रात नसते, जर मी ॲक्ट्रेस झाले नसते, तर मला कुठल्या फील्डमध्ये मी असते तर तो रोल मी या फिल्ममध्ये करते. त्यामुळे मला खूप जास्त प्राऊड फील आहे या रोल बाबतीत आणि थँक्यू सो मच मी म्हणते या सगळ्याच टीम मेंबर्सना, युनिट मेंबर्सना आणि खास करून भैयांना की जे ॲक्ट्रेस सोडून मला बनायचं होतं ते मी या फिल्ममध्ये कलाकार म्हणून बनते. त्यामुळे थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि फारच कमाल अशी फिल्म आहे. मी स्टोरी आत्ताच रिव्हील करणार नाही कारण खूप गमती जमती तेवढाच खूप छान मेसेज आहे. म्हणजे जसं आता डिरेक्टर सरांनी सांगितलं की तरुण पिढीची ही गोष्ट आहे आणि तरुण पिढीमध्ये खूप आव्हानं आपल्या सगळ्यांना झेलावी लागतात. आपल्याला काय बनायचं आहे लाईफमध्ये ते टार्गेट सेट केलेलं असतं, ते गोल फिक्स असतं, पण त्या ध्येयापर्यंत जात असतानाचा जो काही स्ट्रगल आहे, जो काही सगळा प्रवास आहे, तर तो आपल्या चित्रपटामध्ये तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल, अनुभवायला मिळेल. कारण आता इथे तुम्ही सगळेजण आमच्यापेक्षा मोठे आहात, काही आमच्यापेक्षा लहान आहात, पण तुम्ही